राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. यूट्यूबचा प्रवास करताना आज थोडी विशेष वेगळ्या प्रकारची टूर तुम्हाला सांगायची. आपल्या यूट्यूबच्या प्रवासात साधारण 1100-1200 एपिसोड आपण आतापर्यंत सांगितले. त्याच्यात सगळ्यात जास्त एपिसोड एका मुलाचे होते, त्याचं नाव आकाश. परवा दिवशी परत रात्री त्याचा फोन आलता. आता म्हणलं तो काय कांड केलं बा. आम्हाला कांडबिंड काय नाही. काय होतं, एखाद्याच्या नागराव जर तिळा असला ना तर त्याला ऑटोमॅटिक स्त्री त्याच्याकडे आकर्षित होतात असं माझं मत आहे. तुम्हाला सांगतो, हा पोरगा 23 वर्षाचा, याला अजून लग्न तपास नाही, पण 7-8 वर्षात काय त्यांनी किती सांगडं काढले त्याची त्यालाच माहिती. म्हणजे असा विषय काहीच लय अवघड. गावाकडे गेले की तिकडे बी, इथं पुण्यात आला जॉबला, इकडे बी. तो पुण्यात आला 8 दिवसापूर्वी, पण त्याने सांगितलंय, मला फोन केला म्हणून सांगितलं, एक प्रसंग घडला म्हणून सांगितलं. म्हणलं काय झालं आता. मला जॉब लय विचित्र मिळालाय. मला केअरटेकर नावाचा जॉब मिळालाय. म्हणलं काय काय ना. म्हणला एक श्रीमंत माणूस आहे, त्याचा बांगला आहे. ते फ्लॅट बीटमध्ये गरीब राहतात, ध्यानात ठेवा. श्रीमंताचा बांगला असतो भला मोठा, जाडी बिडी असं ही लय मोठा असतं ती. आणि ती काय पायऱ्या उतरण लिफ्टमध्ये चढण त्याचं डोकं लावित नाही. ती आयस्पेस कार्यक्रम असतो आणि पॅक बंद असतो, तारा बिरा सगळं, CCTV पॅक एकदम. म्हणला त्याला म्हाताऱ्याला झालाय पॅरालिसिस. म्हणला फार 75-80 वय असेल त्याचं. आणि त्याचं केअरटेकर. म्हणलं त्याचं काम काय, करतो काय तिथं. काय नाही, मला माझं काम एवढं आहे, ते उठून संडास बाथरूमला एकटं जाऊ शकतं हळूहळू, ते कुठं मार्केटला जाऊ शकतं, ते मॉर्निंग वॉकला इव्हिनिंग वॉकला जाऊ शकतं, पण एकदम हळूहळू. क्वचित दिवसातून एखाद्या वेळेस तरी त्याचा थोडा बॅलन्स जाऊन तोल जाऊन ते तोल त्याला कंट्रोल करतात. ते पडतं, मग डोक्याला मार लागन. एकदा पडलं होतं. आपण फक्त हळूहळू मागत चालायचं बा, डोकं लावायचंच नाही. ते पडायला लागले की फक्त आधार देऊन सरळ करायचं. आहे म्हणलं विचित्र जॉब आहे. मला असंच आहे, काठ्या बिट्या असतात त्याच्याकडे सगळं, खुर्ची सुद्धा आपलं ते बसतं. तरच काय नाही. म्हणलं पगार किती मिळतोय. मला 18,000 मिळतोय. म्हणलं अजून चांगले बा, थोडं वाढून बी मिळून मला पुढं. पण त्याला काम आवडलं. म्हणलं जेवण बिवण काय नाही, त्यांच्याकडे बाई येते जेवण करायला, माझं बी जेवण करते तिथं, राहायला तिथंच. हा आता काय, रात्री तू म्हाताऱ्याला वाटलं चांदणं बघायला चल आपण ग्राउंडमध्ये थोडे फिरू, आपलं रात्रीचं उठायचं, 15 मिनटं ते फिरतं बाय, आपलं फक्त मागं मागं चालायचं सावलीसारखं. कोणाचा जॉब कशा प्रकारात असं सांगता येत नाही. हा म्हणजे तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, काय काय जॉब असं लय अवघड आहेत असं मला वाटतं बरं का. म्हणजे बाबा मला तो जर एखाद्या दिला ना फोकाट जॉब, तर पण पगार असतो 80,000 90,000 महिना, तर मी म्हणेन नको. एवढं अवघड जॉब असतात काय काय. मी नोकरी तशी, उदाहरणार्थ ड्रायव्हरचा जॉब, ती ट्रक किंवा ते बस, 9 वाजता निघणारी गाडी कोल्हापूर निघणारी गाडी सोलापूरला, रात्रभर एस टी चालवायची. हा जॉब मला लय अवघड वाटतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, माणूस चाकावर बसला म्हणजे ती जबाबदारी त्याच्या घरी लेकरं बाळ असतात म्हणून प्रवासी बसतात आणि ते बसतो, आपापली गरज. रोजच रातभर चाकायचं म्हणजे सोपं आहे का. रात्र देवाने काय झोपासाठी केली, रात्रभर जागायचं, डोळं फोडायचं, चहा प्यायचा, तोंडा पाणी मारायचं, जॉब पूर्ण करायचा. ते मला डोक्याचं वाटतं. हजारो यम जातात साईड निकडून निघून. यम म्हणजे कोण, बाकीच्या गाड्या. धडकलं ठोकलं मेलं ना, ती मला हे डोक्याचं वाटतं. अरे म्हणजे 1000 गाड्या रोज यम चुकून मिळल्यावर त्याला 500-700 मिळायचं, 800 1000 मिळायचं. किती अवघड आहे. म्हणजे असं, आणि ती पगार पुरत नाही, आले अवघड आहे. म्हणजे ते जॉब, दुसरा जॉब तुम्हाला सांगतो, रेल्वेमध्ये एक जॉब असा आहे की रूळ चेक करत जायचं. म्हणजे त्याला 15-16 किलोमीटर नुसतं चालावं लागतं. ह्या बाजूने एक जण चालत यायचं, त्या बाजूने एक जण चालत यायचं, आणि दोघांनी बरोबर पासून परत चेक करायचं. का तर काही वाईट प्रवृत्तीचे लोक, माणूस वाईट आहे, कुत्री मांजरं चांगली, माणूस मानीच. कुठं आतंकवादी असो, कुठं घातपात करणारे लोक, देशविरोधी कारवाया करणारे लोक असतात. रेल्वे उलथून पाडायची, लोक मारायची, एखादा धर्म नष्ट झाला पाहिजे असे मानसिकता. किंवा काही चोर असतात, त्यांच्या धर्म बिनून डोक्यात, त्यांच्या डोक्यात एवढी रेल्वे पडली, एवढी मिली, म्हणजे लुटालूट झाली, आपल्याला कोणाचं सोनं पैसे लपडाय म्हणजे अशी माणसं कशी बी लोक आहेत. मग ते रेल्वे काही ठेवत्यात, दगड बिगड अमकं तमकं. तर ती त्याकरता रेल्वे चेक करावं लागतं त्यांना. ते फिरते तिकडून तिकडून. ते जॉब एक मारायला आवड. मग एकटेच फिरायचं, एखादा बॅटरी समजा काठी बिटी असं काय असं,
त्याला चोराचं किती बी आहे, हानमारीची बुथाचं किती बी आहे मला सांगा. तर रेल्वेचा रुळ असतात की ते लय लोक आत्महत्या करतात त्याच्यावर. चिचची झाडू, पिपळाची झाडू, रातचा किर्र आमुशी असली तरी त्यांची चलायचं रातचं 12-1 वाजता. ते जॉब मला अवघड वाटतं. म्हणजे एखाद्या मला कर्म तर आपण करणार नाही असं जॉब मला अवघड वाटतं. पण ते करणारी लोक आहेत, ध्यानात ठेवा. का? पाठीवर जबाबदारी त्यांना त्यांच्या लेकरा बाळांची, असा विषय. हा जो आकाश आहे हा त्या म्हाताऱ्याच्या सावली म्हणून मागं लागला, मग राहिला काय. ते घरात अंदाज घेताना पोरगा असा आहे की त्याच्या नशिबात मला तर वाटतंय कमीत कमी हमरूस तर 1000-1200 स्त्रियांना स्त्रियाशी संबंध ठेवणं असं वाटतंय. आणि कुठेही काही करत नाही. सरोवर तळ कसं चालून त्याच्यापाशी येते, ध्यानात ठेवा. हा, इच्छा माझी पुरी करा. काय ही करतं बा. हा, आणि त्याला सल्ला द्याल मी, अरे नको काहीतरी शॉर्ट होईल, कंट्रोल नाही होता म्हणतात. काय करावं आपण तरी, होऊन द्या. त्याची पोरगी होती. आता ती आधी नोकराच्या ह्याच्यात, हा गरीबी बोलाय बिलाय नुसता टकरागू म्हणतात तसा, लय चॅप्टर. पण त्याला चांगलं कळतं की कुठं हात घालायचा कुठं हात घालायचा नाही. कारण तो कधीही कायदा मोडत नाही. विदाऊट कायदा मोडताही चतुर्थी करतो. लक्षात आलं का? शिवाय अनेक कलांचा मालक ते कुणी शिकवल्यात तुम्हाला मागं माहिती आहे सगळं. कला बी येतात त्याला सगळ्या. हा, म्हणजे त्याचा तो एक एक असा मुलगा आहे की त्याच्या संपर्कात जर एखादी वेडी झाली आणि त्याने जर एकदा संमत केले तर ती पार त्याच्यासाठी वेडी होती, कुणी असू द्या. मग असा प्रकार येतो, हे तुम्हाला कळायचं नाही आज. हा, ते आलं बा, त्याने ते केलं. मग एक दिवस मसाजर बोलावलं त्यांनी दुपारच्या टायमाला. हा त्या म्हातारा शेजारीच बसलेला, ती पोरगी बसलेली शेजारी. शिवाय आपलं आलं मला चांगले मुलगी बरं का, पण नको बाबा, ह्यांनी एक फोन केलं तर पोलीस आपल्याला हात टाकते भाऊ. तेच डोक्यात नाही, तू ती तसलं करत नाही. आपलं मनातल्या मनात भाऊ चांगली ठीक आहे, असू दे असू दे. आला मसाजर, उगा समोर तुकडा आलं एक, तिळाचं तेल आणलेलं कोमट करून घेतलं, म्हातारं केलं उघडं, टाकलं पालथं आणि चोळतोय त्याच्या शिरा, त्या लवण्या किंवा स्नायू, ते मसाज हा प्रकार वेगळा असतो. आकाश ते बघतोय. अरे भाऊ म्हणला, तू जे करतोय हे चुकीचं करतोय म्हणला, मी तुला ट्रायल देतो कसं करतो. आणि आकाश तिथं फासला का माहिती आहे का? त्याला येत होतं आकाशला बी तेलाने मालिश करा. त्याला हे लक्षात आलं की त्याच्यापेक्षा परफेक्ट केली मग मसाजर बोलवायची गरज आहे, काय गरज आहे का? आकाशच मसाज करायला वाट लागली. त्याच्यानंतर क्लिक झालं डोक्यात, हा मी असंच. त्याने ते रगडून काढलं, त्यांनी ते अंगठ्याचा वापर केला, अंगठ्याने ते शिरा स्नायू रगाडले. ती माथा रिलॅक्स झालं. त्याला काय गणुमाल चोको पैसा पैसा फेकत तांबा, मोठ्या दुनियात लय भारी असतं, तुम्हाला नाही सांगायचं. मग त्यांना असं वाटलं आज हे खायचं, ते सांगितलं की ते खायचं. हा, असंही त्यांचं ते सुके अंजीर, अक्रोड बदाम, काजू बदाम तर लय किरकोळ त्यांच्या पुढं. हे नुसतं असं मुठमुठ खायला असं सकाळच्या बरत्याला लय असं डिश भरून म्हणून तसं गारगार सफरचंद सफरचंद एक नंबर क्वालिटीचं त्यांचं लय भारी असतं राहू. ती तसलं खायला तरी ती आता काय वय झालं संपला विषय. म्हणले छान मसाज केला. आता त्या म्हाताऱ्याला आजोबाला मसाज करताना हे आकाशला बघितलं, ही पोरगी झाली गरम इकडं. लक्षात घ्या बरं का, माझी मसाजची प्रकार. हिने म्हातारं झोपलेलं दुपारच्या पारी वाम कुक्षी म्हणतात त्याला. ती म्हातारं झोपलं 12-1ला. तिने बोलावलं आकाशला भाऊ तिच्या रूममध्ये, माझा फक्त गुडघ्यापासून खाली मसाज करून दे. आता मार्किनीची ऑर्डर आहे, सोपं आहे का? शिवमानला करीन पण दरवाजा उघडा ठेवी. हे काय भरलं होतं याला माहिती, एकदा 376 पडले की आपला फिट काटा म्हणायचं बा. हा, ती डोकंच नको लावायला, कारण मोठ्याचं काही ती सगळं काही करू शकते ती. हा, ते तुम्हाला माहिती आहे ना बाकीचं. सगळं त्यांच्या तालाव जे चालतं. हे म्हणलं गरबडला बा. म्हणली तिळाचं तेल, म्हणला जाऊन द्या कसं कवाय ना. त्या म्हाताऱ्याचा 75 वर्षाचा जुनाट पाय रगाडण्यापेक्षा हा पाय रगाडल्याला काय वाईट आहे. पोटऱ्या कमीत कमी, कारण गुडघ्यापासून खाली सांगितलं होतं. मग पोटऱ्यावर केल्या, पोरगी पालथी घातली. त्यांनी ते टेक्निक असतं अंगठ्याची ही, आणि हा जो भाग असतो का असं रगडणे, लावण्या बोट ताणून बिनून शिरा बिरा ही ती इतकं तेवढ्या पायात इतकं मस्त मसाज केलं. पोरगी एकदम खुश. 500ची अख्खी नोट बा त्याला. हा, छान केला श्री असं तसं. पुढं काय झालं नाही, तुमच्या पोटात काही बी नाही ऐका. पण तो आकाश नाव होता, तो ब्रह्मास्त्र माहिती आहे का, कुठं बी सोडून उपयोग नाही. हा, ब्रह्मास्त्र कुठं बी सोडलं त्याला माहिती आहे, ते पोलीसच्या कायद्याच्या रूपाने रिटर्न येतं आणि आपलाच खात्मा, आपला प्रवास पुढचा एरवडामध्ये, डोक्याला ताण नाही. त्याच्यापेक्षा
ब्रह्मास्त्र ओपन काय केलं नाही काय नाही पायाची मावशी मालिश केली आणि मग मला फोन केला संध्याकाळी. मला ही सुरुवात आहे फक्त. इतकी खुश झाली आणि तिने 500 दिले दुनिया झाली. पुढं काय होईन ए बा म्हणलं काय होईन तुझं तू बघ. माझं तर म्हणणं आहे बा नोकरी सोडून देतो तू दुसरीकडे पुन्हा आहे तिथं काय होणं तू दुसरी नोकरी बघ एखादी. पण एखादी वेळेस या पोरीने जर काय तिच्या मनावर आता काय नसतं विनयभंगा जरी केस टाकलं तुझा कार्यक्रम होईल बा म्हणलं. आणि तू गरीब आहे गरीबाला काय वाली नाही म्हणलं ह्या जगात. तू सोडून दे बा नको आपल्याला ती. हा असं आहे आपलं काही कुठं 18 मिळेल तर 15 मिळेल बा 16 मिळेल दुसरीकडे नोकरी कर काहीतरी चांगली जरा सेफ अशा प्रकारची. आणि मला मी उद्यापासूनच प्रयत्न करतो. हा म्हणलं कर बा आपण तर असं सांगितलं बा ह्या भानगडीत तू पडू नको. बघू आता नेमकं भविष्यात काय होते टचमध्ये. आणि थोडंसं मी तो शेकडो वेळा शेकडो तास एकमेकाशी बोललो पण प्रत्यक्ष अजून भेटलो नव्हतो. त्याला म्हणलं मला तुला भेटायचे मी येतोय पुण्याला जाणार आहे पुण्याला मी येतोय म्हणला. आडेविडे घेत होता मी गडी किती हुशार आहे बघा. हा आडेविडे घेत होता म्हणलं तुझा कुठेही फोटो काढीत नाही कोणा दाखवित नाही काय नाही आणि तुझे 1000 आकडा पुरा व्हावा अशी माझी इच्छा आहे तू नको काळजी करू. विदाऊट HIV होता त्याबद्दल माझ्या काय म्हणणं नाही तू फक्त भेट मला. ठीक आहे काय होतं काही आप्त ज्या थोड्याशा काही कला सांगायच्या राहिल्यात तर त्याला किती माहिती आहेत हे बघतो आणि मग तुम्हाला एक एक कला अजून सांगतो ना काळजी करू मी आहे तर घाबरायचं नाही. रामकृष्ण हरी माऊली.